नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळची घाई गडबड कुणाची असते. माझी पण घाई गडबड चालली होती. आज जरा लवकरच झालं होतं, कारण का तर दाजींना जरा बाहेर जायचं होतं. लवकर उठले, मग त्यांच्यासाठी छान चपाती मस्त अशी करून दिली. आणि आता आमच्या खाण्यापिण्याची तयारी चालली. तर अण्णांना बेसनपोळी करत होते, मस्त अशी हिरव्या मिरचीची. कुणाला आवडते हिरव्या मिरचीची बेसनपोळी, तर मस्त ती बेसनपोळी कुरकुरीत छान भाजून दिली ना, तर मस्त हिरव्या मिरचीची छान होते बेसनपोळी. लाल मिरचीची आमच्या दाजींनाच फक्त आवडते. आमच्या घरात व्यवस्थित काय लागत नाही, पण खातात, त्यांना आवडते बाई. आपल्याला छान मस्त हिरव्या मिरचीचीच छान असते. आम्ही सगळे खातो. आई अण्णा मी वसुद्धा खाते कधीतरी, नाही तर वसुधा पप्पासारखी लाल मिरचीच खाते. लाल मिरचीचीच बेसनपोळी खाते. तर ते चाललं होतं, बनवली होती अण्णांसाठी सेपरेटली, आणि थोडीशी वसुधाच्या डब्यासाठी पण होते तयार. आणि दुसरीकडे माझ्या चपात्या, मला छान चपाती खायची होती. खूप भूक लागली होती मला. सकाळी सकाळी भूक नाही, पण नाश्ता केला होता, कारण ना सकाळचं नाही काय खाल्लं का नाही पोटात होतं कसं तरी, आणि मला भूक तले लागते. आमच्या इथं आहे त्या आमच्या घरच्या भेंड्या, किती 4-5 झाड आहेत, तर त्याच्या एवढ्याच भेंड्या निघतात मस्त अशा छानपैकी. त्या भेंड्या तयार झाल्या की तोडून आणायचे. 2 दिवसाला भेंड्या तयार निघतात. तिथून पुढं चला आणखीन आमच्या घरी बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते, मस्त असं छानपैकी. बेसनपोळी जाईन जळून, म्हणून आली बेसनपोळी बघून, त्याला थोडं तेल टाकलं आणि आली माघारी परत. सकाळचं जरा वातावरण फ्रेश होतं मस्त असं, कारण आता पावसाचं वातावरण दुपारनंतर होतं आणि सकाळी ऊन पडतंय छान मस्तपैकी. आणि सगळं ऊन नेमकं ओट्यावरती ह्याच्यावरती जास्तच येते. चला बघूया आणखीन. पहिल्या देवघरातलं दाखवते, आमचं देवघर. आमचं देवघर आईने देवपूजा केली आताच. गोवा काही कमीच लागतोय. मॉर्निंग स्पेशल वातावरण. वसुंधरा काय करते तू? मातीची चॉकलेट करतीस? बेडीस काय तू? आमच्यात असलंच असतं, उठसूट माती खायची, खायचं प्यायचं आणि माती खेळायला जायचं. का कसं काय वाटलं माझ्या घरातलं असलं वातावरण? सकाळचं मॉर्निंग स्पेशल वातावरण. आपला घास इकडचं नाही, आता इकडचं सगळं दळलं, इकडचं नाही राहिलं काय. कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे सांगा. असं फ्रेश वातावरण कोणाच्या घरी मला सांगा, ते पण मला आवडेल. आणि चला आता आणखीन पुढची कामं करून घेते. किचन वाट्या एवढा मोठा पसारा पडलाय, ते आवरायचं. एवढा पसारा पडलेला आवरायचा आहे ना, ते आवरून घेते. आधी खाती आणि मग आवरून घेते, नाही तर भूक लागली परापत होती मग माझी, मला सुचत नाही काय. असं होतं, भूक लागलेली माझी पंचायत होती. मग आमच्या सासूबाईंना सुद्धा माहिती, आमच्या आईला, आमच्या आईला पण माहिती, तिला भूक लागली ना सुचत नाही हिला काय, पटकेच खायला देतात बाबा. मी कुठे गेलेली असली ना, जायचं असं ना मला, उपाशी काय पाठवत नाही, खाऊन जा बाई, थोडंसं का आहे ना, खाऊन जा. उपसतं आमच्या सासूबाईला गाडी खायला घालायला एकच नंबर. एखादी म्हणेल गेली उपाशी, मरली ते म्हणली तिकडंच. आमच्या नाही तशा करत. आमच्या खायला खाऊन जा, आणि सगळ्यांना करून बी जाते. करून तर मी जाते, पण खायला पण खाऊन जा म्हणतात. उपाशी गेली ना, तर त्यांना माहिती ही उपाशी गेली, ज्या दिवशी गेली असं ना, ह्या उपाशी गेली ती तन त्यांच्या मागे करते, ही त्याला माहिती आहे. नाही तर ले असं त्यांना सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात ना, त्यामुळे ले सांगतात मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं काल मी ना मिरचीचा खरडा केलाय, ह्याच्यावरती वाटून, पाट्यावरती वाटून. आधी शेंगदाणे, मिरची आणि लसूण चांगलं मस्त भाजून घेतलं काळ्या तव्यात. आता ते खरडा करायचा होता मला, त्या ह्याच्यातून तव्यातच हे करतात, चेंगरतात. आमच्या आई तव्यातच चेंगरतात असं, त्याला त्यानंतर ते खरडा केला की ते तव्यातच रगडायचा ह्यानी, वरवंट्यानी. आणि ती बारीक करतात, माझ्या पण बारीकच होत नाही, म्हणून मी ना पाट्या वाटल्या, सगळं भाजून घेतलं आणि पाट्या वाटलं. मस्त झालंय, थोडा वेळाने झाला होता. आईने हे केलं. चला आता मी जाते, माझ्या पोटाचं बघते. तुम्ही एक लाईक शेअर मस्त करून टाका आणि सबस्क्राईब बी करून टाका. ह्या गोष्टी होतात. आता बाय बाय.